दोन्ना आज आपण एका नवीन पिकाविषयी माहिती घेणार आहोत। कदाचित हे पीक आपल्या सर्वांना माहीत असेल, परंतु आपल्या परिसरामध्ये नवीन आहे म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। आपण आज या ठिकाणी सलगम हे सलगम पिकाविषयी आपण माहिती घेणार आहे। एक हा बीटातीलच प्रकार आहे, बीटामधील प्रकार आहे, परंतु ते खाण्यासाठी चवीसारखं म्हणजे आपला मुळा सर्वांना माहीत असेल, ही मुळ्याची टेस्ट आहे ती सगळी याला आहे आणि अतिशय चांगला हा फळ आहे। हे मोठे हॉटेल असतात, 5 स्टार हॉटेल असतील, 3 स्टार हॉटेल असतील, त्याच्यामध्ये सलाड म्हणून याचा उपयोग होतो। साधारण याला बाजारभाव 300 ते 500 550 असा चांगला बाजारभाव असतो। आपण पाहिलं असून या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच निलेश काळे यांनी हे पीक घेतलेले आहे आणि मिरचीमध्ये आंतरपीक म्हणून एक पर्यायी पीक त्यांनी शोधलेलं आहे। आणि आपण इकडे जरा बघितलं तर संपूर्ण या वावरामध्ये सलगम आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर आता हे मी कापलेलं आहे आणि खूप खाण्यासाठी खूप छान आहे। जर आपण याची अशा चक्क्या करून जर भाजी केली तर ती हळद मीठ जिरी मोहरी याची फोडणी टाकून जर केलं तर अतिशय चविष्ट हा असा पदार्थ ह्या पिकापासून खायला भेटतो। असं सुंदर असं हे पीक आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी नवीन उपलब्ध झाले आणि शिवाय हे पीक निघण्याचा कालावधी सुद्धा अतिशय कमी आहे। 2 ते 2.5 महिन्यामध्ये हे पीक काढण्यासाठी येतं, शिवाय रोगाला बळी पडत नाही। तुम्ही झाडं बघू शकता, आता बघा मी इथं उभा आहे, जवळजवळ आपल्या माझ्या गुडघ्यापेक्षा गुडघ्याच्या लेवलला वाढलेलं आहे आणि म्हणजे फवारणी खर्च फार कमी, एक फवारणी याच्यासाठी लागते आणि आंतरपीक म्हणून सुद्धा आपण वापरू शकता। अतिशय असं हे सुंदर पीक आपल्यासाठी निलेश काळे यांनी उपलब्ध करून दिले। नक्की त्याच्याविषयी काही जर माहिती लागली तर तुम्ही निलेश काळे यांच्याशी संपर्क करू शकता। आपण हा व्हिडिओ नक्कीच पाहावा आणि सर्व शेतकऱ्यांना शेअर करावा अशी विनंती करतो। धन्यवाद।